आज हे काय केलंयस तू? आज आपल्या कोकणस्थ ब्राह्मण पद्धतीची उकड केली आहे। अरे वा. हे आपण नाश्त्याला म्हणजे आपल्याकडे नाश्त्याला ही उकड करतात। याच्यावरती कच्चं तेल घालायचं आणि लसूण आणि मिरची असा ठेचा वाटून घ्यायचा वा वा. आणि मस्तपैकी ही नाश्त्याचा हा एक प्रकार आहे। वा. तर व्हिडिओ स्किप न करता पाहावा ना प्रेक्षकांनी ही विनंती। तर कोकणस्थ ब्राह्मण पद्धतीच्या या उकड करण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला ह्या भांड्याने बघा, एक भांड पूर्ण तांदळाचं पीठ घेतलंय मी, 2 भांडी ताक घेतलंय आणि एक भांड्याच्या वर थोडंसं तांदळाचं पीठ घेतलंय, 2 भांडी ताक, बाकी फोडणीचं साहित्य, त्यानंतर मीठ, चवीपुरतं साखर आणि मेन म्हणजे हे बघा, इथे मिरची आणि लसूण असा ठेचा केला, आलं घालायचं नाही, मिरची आणि लसूण असा ठेचा घालायचा। चला तर मग सर्वप्रथम या ठिकाणी मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये आपण जिरा आणि मोहरी घालूया। जिरा आणि मोहरी चांगली तडतडू देत, मग आपण ठेचा घालूया। आता अहो मला मदत करत आहे। आता अहो मी ठेचा घातलेला आहे, तो आता मी मीठ व्यवस्थित असा परतून घेते, कटकट राहता कामा नाही, तर छान असा परतून घेते। आता यानंतर लागलीच हळद घालायची, हळद थोडीशी जास्त घालायची, मी या चमच्याने पाऊण चमचा हळद घातलेली आहे। आता ही हळद देखील व्यवस्थित मी चांगली परतून घेते। त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं, अहो घालत आहेत मीठ, मी परतून घेते आहे। त्यानंतर थोडीशी साखर घालायची, एक पाऊण चमचा साखर घातलेली आहे, ती सुद्धा मी चांगली परतून घेत आहे। चुकून सुद्धा याच्यामध्ये आलं नाही घालायचं, मिरची आणि लसूण यांची पेस्ट। यानंतर मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ताक, हे ताक घालायचं आणि ताक थोडंसं गरम होऊन द्यायचं, उकळी काढायची नाही, नाहीतर ते फुटणार। अशा प्रकारे चांगलं जरा गरम झालं की आपण हे जे पीठ आहे ना, तांदळाचं पीठ घेतलेलं, ते वैरायचं याच्यामध्ये। 2 वाट्या ताक, 1 वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटीपेक्षा थोडं जास्त। ही आमच्याकडे उकड जी आहे ती नाश्त्याला खातात, तर आता ही चांगली थोडीशी चांगलं हे ताक आहे ते गरम होऊ दे, मग तुम्हाला दाखवतो। तर आता बघा एक 5 मिनिटं झालेली आहेत, बारीक गॅसवर हे ताक मी गरम करून घेतलंय, जास्त उकळी आली तर ते फुटणार। चला तर मग आता आपण हे जे पीठ आहे तांदूळाचं, हे मी चाळून घेतलंय व्यवस्थित, ते आपण ह्याच्यामध्ये वैरणार आहोत। आता हळूहळू पीठ वैरायचं आणि एका बाजूने असं चांगलं परतत राहायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। हे बघा, आता हो पीठ वैरत आहे आणि मी त्याच्या गुठळ्या फोडून घेत आहे। हे बघा, पटापट पटापट असं हलवायचं, म्हणजे गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाहीत। आणि हे अगदी बरोबर प्रमाण आहे। आता अहो परतत आहेत। आता हे व्यवस्थित पीठ जे आहे ते ताकामध्ये एकजीव करून घ्यायचं, अजिबात कुठेही कच्चट राहता कामा नये, व्यवस्थित परतायचं आणि बारीक गॅसवर, म्हणजे लागत नाही खाली कढईला। ही उकड अशी मऊ होते, अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि पौष्टिक आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया। बघा, 2 वाट्या ताक आणि 1 वाटी तांदळाचं पीठ, किती उकड झाली आहे बघा। ही आमच्या कोकणस्थ ब्राह्मण
पद्धतीची उकड आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओना असाच छान प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. आणि लवकरच आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. आता थोडंच राहिलेलं आहे. तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. झाकण ठेवलंय. चांगल्या दणकून अशा 2 वाफा त्याला येऊ देत, मग आपण भेटूया. एक वाफ आलेली आहे उकडीला. आता अहो छान परतून घेत आहेत. चांगले दणकून वाफा आल्या पाहिजेत, ते शिजलं पाहिजे चांगलं पीठ. हे बघा वाफ चांगली येते, बघू शकता तुम्ही. आणि ही अशीच होते, मऊ अशी होते. तर आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूया. उकडत आहेत आणि आपली उकड अशी छान अशी शिजलेली आहे. एक 10-12 मिनिटं गेली ना शिजायला. हा झालेली आहे उकडी. हा उकड आपली तयार झालेली आहे. आता ही सर्व कशी करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता अशी उकड मिस्टरांनी म्हणजे अहोंनी सर्व केले. आता ह्याच्यावर ना कच्चं तेल घालायचं. हे बघा, जे फोडणीला आपण तेल घातलेलं आहे ना तेच कच्चं घालायचं, पण जरा जास्त घालायचं आणि मळून घ्यायची उकड आणि मग ती खायची. आणि सोबत मगाशी जो मिरची आणि लसूण असा आपण ठेचा केला होता तो घ्यायचा आणि हाताने खायची. हातानं खाण्याचं सुख हे वेगळंच आहे. तर ही कोकणस्थ ब्राह्मण पद्धतीची उकड तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.